अशा आदर्श पुरस्कार मिळालेल्या आणि निस्वार्थीपणे सेवा करणाऱ्या माझे मित्र, ज्यांची माझी 10 वर्षापासून ओळख आहे, रमेश कांबळे, रमेश बंडू कांबळे, आणि त्यांची बायको अंगणवाडी सेविका. बघा, ही घरची परिस्थिती आहे आज. पहा, बघा. दाखवण्याचा एकच प्रयत्न आहे की स्वतःचे पैसे खर्च करून शिकवतात. बघा, प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब दिसतील. एक घर कसं बसं बांधलंय. आज काय गत आहे. अंगणवाडी सेविकांना 10,000 पगार, आणि सांगायला वाईट वाटतं की कधी 2-2 महिने पगार येत नाही. आणि हेच कॉलेजमधील प्रोफेसर्स जे 2 तास शिकवतात आणि लाखो रुपये घेतात. ही दयनीय अवस्था आहे. केसरकरजी, एकनाथ साहेब, हे एक घर केलेलं आहे त्यांनी. बघा, या घरात देखील तुम्ही बघाल, हा पुरस्कार मिळालाय त्यांना. हे संविधान काय बघा. आणि स्वतःचा पैसा खर्च करून मुलांना शिक्षणाची गोडी. आठवले साहेब, बघा, हे एक घर कसं बसं केलं काय. पण ती घरं बघितलीत तुम्ही, आणि ह्याच माणसाला इथे लोक त्रास देत आहेत. बघा, काय परिस्थिती आहे. अंगणवाडी सेविकांना तुम्ही मानधन फक्त 10,000 देणार, हा, आणि हेच लेक्चरर्सना काय लाखो रुपये, म्हणजे क्लासेस घेतात. यांची शाळा दाखवतो. हे कसं बसं बांधलेलं आहे. हे बघा, अजून इथं काम अपूर्ण आहे. मग शासन याला मदत करणार का? आणि अशा निस्वार्थी लोकांची. किती वर्ष सर तुम्ही आता शिक्षक आहात? 19 वर्ष. अशा लोकांबद्दल शासनाकडे दाद मागायला मग माझ्यासारख्या लोकांना यावं लागतं. माझी आणि यांची ओळख 2014 पासून, 10 वर्ष झाली आता. अशा लोकांना दलित मित्र नाही, मी तर सांगतो इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला पाहिजे निस्वार्थीपणे. पण इट इज नॉट इनफ टू बी ऑनेस्ट, यू शुड अपियर टू बी ऑनेस्ट म्हटलं जातं. काय रस्ता बघा, इथे बघा, काय दुरावस्था आहे. तर ह्या व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हाच आहे की आपणा लोकांना, अशीही महाराष्ट्रात लोक आहेत, कोल्हापुरात, की ज्यांनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि शाळेतील मी तुम्हाला मुलांचे व्हिडिओज वगैरे पाठवतो. पण अशा माणसाला खरोखर अवॉर्ड मिळायला पाहिजे. आणि शासन दरबारी ही जी दुरावस्था आहे, जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी सेविका, हे कळलं पाहिजे. आणि त्यांना खरोखर भरघोस वाढ व्हायला पाहिजे आणि प्रॉपर पगार मिळायला पाहिजे. आणि सर्व ग्रामपंचायतीवरती जिल्हा परिषद शाळांचं घालण्यात पॉईंट नाही. या मानाने दिल्लीमध्ये खरोखर चांगलं झालेलं आहे. महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी, एवढीच इच्छा माझी.